आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार केलं असतं तर हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं, भाजप आमदार टी राजा यांचं भिवंडीमध्ये वक्तव्य। भारत हिंदू राष्ट्र किंवा मुस्लिम राष्ट्र होणार नाही, कुणाची सत्ता आली तरी भारत राष्ट्रच राहणार, भाजप आमदार टी राजा यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। लोकसभेमध्ये भाजपचे अध्यक्ष झाल्यास एनडीएतील इतरांचे पक्ष फोडले जातील, राहुल नार्वेकरांच्या निकालाचा दाखला देत राऊतांचा भाजपवर आरोप, भाजप नितीश कुमार चंद्रबाबू यांचा पक्ष फोडेल, राऊतांचा दावा। लोकसभा अध्यक्षपदासाठी चंद्रबाबूंनी उमेदवार दिल्यास पाठिंबा देऊ, तर लोकसभेचे उपाध्यक्षपद कायद्यानं विरोधकांना मिळायला हवं, संजय राऊत यांचं वक्तव्य। लोकसभा अध्यक्षपद निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी उमेदवार देणार, सरकारनं उपाध्यक्षपद दिल्यास इंडिया आघाडी अध्यक्षपदाची निवडणूक न लढण्याबाबत विचार करणार, सूत्रांची माहिती। पावसाळी अधिवेशनापूर्वी माहिती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार, काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल तर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळणार, सूत्रांची माहिती। लोकसभा निवडणूक आणि मराठा आरक्षणाचा प्रभाव दिसून येणार। मोदी पंतप्रधान म्हणून काही दिवसांचे पाहुणे, भाजपची संसदीय बैठक न घेतल्यानं एनडीएच्या बैठकीमध्ये मोदींची नेते म्हणून निवड, अन्यथा नेतेपदाचा निर्णय वेगळा दिसला असता, राऊतांचा दावा। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राहुल नार्वेकर भाजपचे पॉलिटिकल एजंट, संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर बोचरी टीका, तर संजय राऊतांनी तोंडाला लगाम घालावा, संविधानिक पदावरील लोकांना एजंट बोलणं हा पदाचा अपमान, प्रवीण दरेकरांचं प्रत्युत्तर। माहितीचा पराभव झालेल्या 33 मतदारसंघांचा भाजपकडून आढावा, 33 मतदारसंघांसाठी भाजपकडून निरीक्षकांची नियुक्ती, 22 जूनपूर्वी निरीक्षकांना अहवाल सादर करण्याच्या सूचना। विधानसभा निवडणुकीसाठी संघ आमदारांची कार्यशाळा घेणार, पुण्यामध्ये भाजपच्या आमदारांसाठी कार्यशाळेचं आयोजन, पुढील आठवड्यामध्ये पुण्यामध्ये कार्यशाळा सुरू होणार, सूत्रांची माहिती। वायकरांच्या नातेवाईकांना ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरला, वनराई पोलिसांना उमेदवारांचा जबाब, मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाचा इग्नोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल। एलन मस्क यांनी ईव्हीएम बाबत केलेल्या ट्विटला राहुल गांधींचं रिट्विट, ईव्हीएम बंद करण्याची मस्क यांची मागणी, तर रवींद्र वायकरांबाबतच्या ईव्हीएमच्या तक्रारीचा दाखला देत राहुल गांधींचं ट्विट, निवडणुकीमधल्या पारदर्शकतेवर व्यक्त केला गंभीर चिंता। एकदा जो गद्दार होतो तो कायमच गद्दारी करतो, मिंधेंच्या उत्तर पश्चिमच्या उमेदवारानं लोकशाहीसोबत विश्वासघात केला, आदित्य ठाकरेंची रवींद्र वायकर यांच्यावर टीका। वायकर, तुम्ही निवडणुकीमध्ये विजयी झालात असं तुम्हाला वाटतं का? भरत शहानी वायकरांवर केलेल्या आरोपांनंतर सुषमा अंधारेंचं ट्विट। पूर्व, दक्षिण आणि मध्य नागपूर विधानसभेच्या जागा आम्ही मागणार, नागपूर रामटेकमधील 2 जागा सोडून बाकी सर्व जागांवर क्लेम करू, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचं वक्तव्य। चिंचवड विधानसभेच्या उमेदवारीसाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरू, अश्विनी जगताप, शंकर जगताप यांच्यानंतर चंद्रकांत नखातेही इच्छुक। मी लक्ष्मण भाऊचा कट्टर समर्थक होतो, सामान्य त्यांचा कार्यकर्ता होतो, त्यांच्याबरोबर मी चांगल्या शहराचा विकास करण्यासाठी माझा हातभार आहे। भाऊंनी जसा सिंहाचा वाटा तसाच माझा खारीचा वाटा आहे त्याच्यामध्ये, आणि त्यांच्यामध्ये उमेदवारी देण्यासंदर्भात आज शब्द देण्यात आलाय, मी दिवंगत नेते लक्ष्मण जगतापांचा समर्थक, चिंचवडच्या विकासामध्ये माझाही हातभार, चंद्रकांत नखातेंची प्रतिक्रिया। मवियाच्या कालच्या बैठकीनंतर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये, पवार गट लढू इच्छित असलेल्या विधानसभेच्या जागांची माहिती मागवली, मतदारसंघनिहाय माहिती मिळाल्यानंतर मवियाची एकत्र बैठक होणार। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेमध्ये सहकार खात्याची बैठक, मोहोळ यांनी सहकार खात्यासंदर्भात जाणून घेतली माहिती, येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या बदलांवर अधिकाऱ्यांसोबत बैठक। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीकडून 18 जूनला महामोर्चाचं आयोजन, महामोर्चाला इंडिया आघाडीचा पाठिंबा, तर सत्ताधाऱ्यांकडूनही शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। शक्तीपीठ महामार्गाला नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध, खासदार अशोक चव्हाणांकडून शेतकऱ्यांची भेट। यापुढे इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार, कोणाच्या तरी दबावाखाली राहण्याचे दिवस संपले, विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचं अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांना आव्हान। पुढील 1 वर्षामध्ये अरविंद सावंत पुन्हा कॅबिनेट मंत्री बनणार, माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी दिले केंद्रातील सत्ता पलटण्याचे संकेत। छत्रपती संभाजीनगरमधील पराभवानंतर ठाकरे गटाची आढावा बैठक, छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला फक्त पक्षाला मानणाऱ्यांचं मतदान झालं, मुस्लिम आणि दलित समाजाचं मतदान आपल्याला झालं नाही, अंबादास दानवेंचा दावा। पक्षाला मानणारं मतदान आपल्याला झालेलं आहे, बाकी आपण जे म्हणतो मुसलमान दलित कोणत्या जातीपातीविषयी बोलणार, पण जे शिवसेनेला मानतं बेसिक म्हणजे हा शिवसेनेचा मतदार एवढा आहे या मतदारसंघात। आता याच्या पुढे जायचं तर उमेदवाराला आपला पर्सनल करिश्मा दाखवावा लागतो, मात्र विधानसभेला
सगेश्वरांचे आदेश काढणाऱ्यांचे आमदार पाडणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा इशारा. तर जरांगेंना भेटण्यासाठी नेत्यांची रांग, मात्र ओबीसी आंदोलनाकडे मात्र सर्वांनीच पाठ फिरवल्याचं चित्र. ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल, जो सगळे सर्वेचा जिहाद काढेल, त्यांचे आमदार सुद्धा चुन चुन के हम गिराएंगे, चुन चुन के. आम्ही मराठा आरक्षण खेचून आणू, मराठा समाजाची एकजूट आणि चळवळीवर माझा विश्वास. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. आंदोलक या राज्याचा असो किंवा देशाचा असो किंवा गावचा असो, अपेक्षा ठेवणं हे त्या आंदोलकाचं कर्तव्यच असतं. त्याने अपेक्षाच नाही ठेवली आणि ते जर अगोदरच काही आमदार मंत्री असे आहेत राजकारणी, ते 70 वर्ष झाली, एकदा निवडून नाही आले तरी त्याची अपेक्षा आहे मी एकदा तरी निवडून येईन मरुस. तर आंदोलकाची भूमिका जर ते पहिल्यांदाच अपयशी बोलायला लागलं तर असं कसं होईल. केंद्र सरकारनं 50% आरक्षण मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणी. तर जरांगेंना भेटणारी नाटकी मंडळी असल्याची ओमराजे निंबाळकरांची टीका. महाराष्ट्रामध्ये 40 वर्षात मराठा समाजाच्या एकाही मुख्यमंत्र्याने मराठा आरक्षणावर चर्चा केली नाही. ठाकरे पवारांच्या पांढऱ्या पायाच्या सरकारमुळे आरक्षण गेलं. मराठा आरक्षणावर बबनराव लोणीकरांचं विधान. जालन्यामध्ये उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली. वडीगोद्रीमधील उपोषणस्थळी लक्ष्मण हाकेंवर उपचार. लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस. कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरेंच्या प्रचारार्थ बैठक. भाजप कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डावखरेंच्या प्रचारार्थ फडणवीसांचा आज ठाण्यामध्ये मेळावा. महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे निवडणुकीच्या रिंगणात. कलिना मध्यवर्ती ग्रंथालय भूखंड गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळांना मुंबई सत्र न्यायालयाची तंबी. पुढील सुनावणीला हजर रहा, अन्यथा वॉरंट बजावणार, न्यायालयाच्या सूचना. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा आज बीडमध्ये कार्यकर्ता मेळावा. मेळाव्यामध्ये 5,000 कार्यकर्त्यांसाठी करण्यात आली आहे जेवणाची व्यवस्था. भंडारा जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनानं भरपाई द्यावी. माजी खासदार शिशुपाल पटलेंची पालकमंत्री गावितांकडे मागणी. भंडारा जिल्ह्यामध्ये एकोडी इथल्या दुर्घटनाग्रस्त कुटुंबाची नाना पटोलेंकडून सांत्वनपर भेट. कुटुंबांना तातडीनं आर्थिक मोबदला देण्याचे पटोलेंचे अधिकाऱ्यांना निर्देश. अकलूजमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष आणि जेऊर रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं जेऊर चौंडी आष्टी रेल्वेमार्ग पूर्ण करण्याची मागणी. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना निवेदन. युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून बिश्नोई गँगकडून पुन्हा एकदा सलमान खानला धमकी. आरोपीला राजस्थानच्या बुंदी इथून अटक. बनवारीलाल लातूरलाल गुजर असं आरोपीचं नाव. सांगलीच्या जतमध्ये जिल्हा परिषदेचा अजब कारभार. पवित्र पोर्टलद्वारे 10 कन्नड शाळांमध्ये 11 मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याची आमदार विक्रम सावंत यांची मागणी. शिर्डीमध्ये साईंच्या चरणी दानशूर व्यक्तीकडून 42 लाखांचा सोन्याचा मुकुट दान. दानशूर भक्ताकडून आपलं नाव जाहीर न करण्याची संस्थांना विनंती. अहमदनगरमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर संख्या कमी. पावसाच्या आगमनामुळे पाण्याची समस्या मिटणार. जिल्ह्यामध्ये सध्या 250 टँकरनं पाणी पुरवठा सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुगल मॅपवर परीक्षा केंद्राचा पत्ता चुकीचा दाखवल्याचा प्रकार. परीक्षेसाठी उशीर झाल्यानं 20 ते 25 विद्यार्थी युपीएससीच्या परीक्षेपासून वंचित. पालखी मार्गामधल्या दिवे घाटामध्ये अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची भीती. पालखीचं प्रस्थान काही दिवसांवर. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं उपाययोजना करण्याची मागणी. पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी 3,906 आरोग्य कर्मचारी तैनात असणार. पालखीसोबत फिरते आरोग्य पथक, तर पालखी मुक्कामाच्या ठिकाणी फिरते दवाखाने असणार. बुलडाण्याच्या गंधारीमध्ये पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार समोर. तलावाच्या कॅनलचे गेट न लावल्यानं लाखो लिटर पाणी वाया. शेतामध्ये पाणी गेल्यानं शेतीचं नुकसान. सोलापुरात बंद पडलेल्या एसटी बसला प्रवाशांचा धक्का. शहराच्या मुख्य चौकामध्ये बस बंद पडल्यानं वाहतुकीला अडथळा. एसटी बसेसच्या दुरवस्थेकडे महामंडळाचं दुर्लक्ष. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधल्या अमानवाडी ते माळेगाव रस्ता दुरुस्तीचं काम निकृष्ट दर्जाचं. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून दर्जेदार रस्ता बनवण्याची मागणी. सांगलीच्या मिरजमधील पाणंद रस्ता वाहून गेला. विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. शेतकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त.